हॅलो फ्रेंड्स, आज एक गोष्ट सांगणार आहे. कन्सेप्ट थोडीशी नंतर क्लिअर करेल. गोष्ट आहे सीता आणि गीता, राम आणि श्याम यांची. नावं थोडी साधीच घेतली आहे पण चालवून घेऊया. सीता आणि गीता लहानपणापासूनच्या अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या. बालवाडीला सोबत, 1ली ते 4थी पण सोबत, 5वी ते 10वी सोबत. 10वी नंतर दोघांनी सायन्स स्ट्रीम घेतली. 12वी नंतर नीटला चांगला स्कोर आला आणि मेडिकलला गेल्या. नशिबाने एकाच कॉलेजला नंबरही लागला. त्यामुळे त्यांची मैत्री जी आहे ती अतूट राहिली. नेहमी शिक्षण सोबतच झालं. पण त्या उलट राम आणि श्याम बालवाडीला सोबत होते. 1ली ते 4थी, 5वी ते 10वी सोबत होते. पण त्यानंतर रामने घेतलं सायन्स, श्यामने घेतलं कॉमर्स. कारण की मग श्यामचे वडील म्हटले होते की मेरा बेटा डॉक्टर नहीं बनेगा, मेरा बेटा बँकिंग में काम करेगा म्हणून. त्यामुळे श्याम गेला कॉमर्सकडे, राम गेला मेडिकलकडे. आणि त्यामुळे त्यांची जी मैत्री आहे ती 11वी 12वीला गेली तुटून आणि दोघे वेगळे वेगळे झाले. तिथून पुढचे शिक्षणाचा प्रवास हा वेगळा वेगळा होऊन गेला. सर, मग या दोघांच्या कहाणीतनं आपल्याला कोणती कन्सेप्ट क्लिअर होते? आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होते लिंकेज नावाची. आता हा काय प्रकार आहे सर? लिंकेज म्हणजे एक अशा प्रकारची वृत्ती दोन जीन्सची, जे दोन जीन्स नेहमी सोबतच एक्सप्रेस आणि इनहेरिट होतात. म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन सोबतच इनहेरिट होतात, ट्रान्सफर होत असतात. त्याला म्हटलं आता लिंकेज. आता सीता आणि गीता हे अशा दोन लिंक्ड जीन्सची कहाणी आहे जे जनरेशन आफ्टर जनरेशन सोबत ट्रान्सफर होत असतात. म्हणजे प्रत्येक पडावामध्ये ते नेहमी नेहमी सोबतच गेलेले आहे म्हणून. पण राम आणि श्याम ही अशा लिंक्ड जीन्सची जोडी आहे ती थोडीशी ब्रेक झाली. म्हणजे एका जनरेशनमध्ये सोबत होती पण पुढच्या जनरेशनमध्ये सोबत नाही जाऊ शकली. त्यांचं लिंकेज ब्रेक झालं. मग ज्यांचं लिंकेज अबाधित राहिलं त्याला कंप्लीट लिंकेज म्हणायचं. पण ज्यांचं लिंकेज अबाधित नाही राहिलं, बिचारा तुटलं, ब्रेक झालं, सेपरेट झालं, त्याला म्हणायचं इनकम्प्लीट लिंकेज. आता म्हणा की सर, राम आणि श्याम किंवा सीता आणि गीता यांच्या कहाणीमध्ये शिक्षण होतं. पण लिंक्ड जीन्स मधलं लिंकेज जे आहे ते कंप्लीट किंवा इनकम्प्लीट हे कोण ठरवतं? तर हे ठरवतं क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे जेव्हा गॅमेट्स बनतात, ऑर्गॅनिझममध्ये गॅमेट्स बनतात, तेव्हा त्यांच्यामध्ये होणार क्रॉसिंग ओव्हर जे आहे ते ठरवत असतं. रिकॉम्बिनेशन जे आहे ते ठरवत असतं की लिंकेज कसं वर्क होणार, कंप्लीट की इनकम्प्लीट. आता ज्या लोकांना क्रॉसिंग ओव्हर माहिती काय आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा की नक्की काय कन्सेप्ट बघायला मिळते. आणि अशाच नवीन कन्सेप्टसाठी बायोनेक्स अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्कीच करून ठेवा. फॉलोअर भले कमी असतील पण कन्सेप्टची क्लॅरिटी कमी नाहीये, त्यामुळे नक्कीच फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.